तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे सिंधुदुर्गमधील शिवाजी महाराजांचा जो पुतळा, याला जो अपघात झाला तो सर्वांच्या दृष्टीने एक दुःखद घटना आहे। त्याच्यावर एक आपण ॲज अ सिव्हिल इंजिनियर वी focus some points काही बातम्यांच्या अनुसार तो जो मूर्ती किंवा पुतळा होता त्याचे नट्स अँड बोल्ट्स हे गंजलेले होते। डिझाईन स्टेबिलिटीचा त्याच्यात इश्यू होता। एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट, वादळी वाऱ्यांनी त्याला आणखीनच जोर दिला आणि मेंटेनन्स अँड इन्स्पेक्शन फेल्युअर हे बघितलं गेलं। हे सगळे ॲस्पेक्ट्स जे आहे ते ॲस्पेक्ट्स आहेत टेक्निकल ॲस्पेक्ट्स। अकॉर्डिंग टू ब्युरो ऑफ स्टँडर्ड, the official have claimed that wind blowing at 45 km/h caused the collapse. आउटलुकचा जो न्यूज आहे त्यानुसार 45 km/h विंड ब्लोइंग होत होती। सॉरी 45 as per Bureau of Standard 45 km/h, but there is a one mistake is here. Okay, as per IS 875 part 3, the wind speed at that region, you can see the pinkish shade, that was 44 meter per second, and that kilometer per second is 12.5. okay, आउटलुक न जे सांगितलं किलोमीटर पर आवर, तर ते जो विंड स्पीड आहे तो 12.5 मीटर पर सेकंद होतो। परंतु ॲज पर IS कोड 875 that basic wind speed is measured as 44 meter per second. Okay, so the technical aspects when designing that structure, मूर्ती हा एक वर्टिकल कॅन्टिलिव्हर आहे। विंड स्पीड हा त्यावर आपण फिगर मध्ये बघू शकतो त्या पद्धतीनं ऍक्ट होतो। सगळ्यात जास्त स्ट्रेसेस जे तयार होतात ते बॉटम पार्ट मध्ये, आणि आपण चित्रात बघू शकता की पायापाशी जास्त स्ट्रेस आल्याने तो जो पार्ट आहे तो ब्रेक झालेला आहे, बरोबर की नाही? सो दीज आर द टेक्निकल ॲस्पेक्ट्स व्हेनेवर वी डिझाइन अ स्ट्रक्चर लाईक public sentiments. We have to be very careful about the analysis. If the analysis is good, then these faults should not be occur. या बातमीने काय झालं किंवा या घटनेनं काय झालं तर
केंद्रीय नेतृत्व म्हणजे पंतप्रधान असतील, राज्याचं नेतृत्व एकनाथ शिंदे असतील, या सर्व मान्यवरांना माफी मागावी लागली. आणि ह्या घटनेनं जी नामुष्की झाली ही आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर असं चित्र निर्माण झालं की येथील स्ट्रक्चरल इंजिनियर्स किंवा सिव्हिल इंजिनियर्स असतील हे कमी क्वालिटीचे आहेत. स्ट्रक्चरल इंजिनियर त्या घटनेस जो कारणीभूत होता त्या स्ट्रक्चरल इंजिनियरवर गुन्हा दाखल झाला. तो जो मूर्तिकार होता त्याच्यावर पण गुन्हा दाखल झाला. घटना घडून गेल्यानंतर त्याचे जे पडसाद आहे ते ह्या पद्धतीनं उमटत असतात. त्यातला जो मूर्तिकार आहे त्याचं अनुभव कमी होता या घटनेमधला, तरीही त्यानं ती संधी घेतली आणि त्याचे जे स्ट्रक्चरल इंजिनियर आहेत चेतन पाटील यांनी स्पष्टीकरण असं दिलं की मी फक्त चबुतऱ्याचं डिझाईन दिलं होतं, मूर्तीचं डिझाईन दिलेलं नव्हतं. परंतु मित्रांनो घटना ही घडून गेली आणि त्याने परत एक विचार करायला भाग पाडलं की सिव्हिल इंजिनियरचा रोल आणि स्ट्रक्चरल इंजिनियरचा रोल हा संरचनीय दृष्ट्या किंवा एखादं बिल्डिंग किंवा एखादा कॉम्पोनंट डिझाईन करताना किती इम्पॉर्टंट असतो. देश पातळीवर चे नेतृत्व किंवा केंद्रीय पातळीवरचं नेतृत्व हे माफी मागतंय आणि सिव्हिल इंजिनिअरिंग ऍस्पेक्टने आपण जर बघितलं तर हा एक आंतरराष्ट्रीय दृष्ट्या सिव्हिल इंजिनिअरिंगला एक काळिमा किंवा स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगला एक काळिमा फासणारा विषय निर्माण झाला. आपल्यातले काही घटक असा विचार करता की कॉम्प्लेक्स डिझाईन नको किंवा कॉम्प्लेक्स अनालिसिस आम्हाला नको. कॉम्प्लेक्स अनालिसिस आले की आम्हाला भीती वाटते की आम्हाला ते जमत नाही. परंतु जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा कॉम्प्लेक्स इंजिनिअरिंग किती महत्वाची आहे आणि स्ट्रक्चरल अनालिसिस किंवा तुमचं सॉम, मॉस, तुमचं मेकॅनिक्स किंवा जिओटेक्निकल इंजिनिअरिंग, फ्लुइड मेकॅनिक्स असे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आणि सोबतच IS कोडचे अभ्यास किती महत्वाचे असतात हे आपल्याला अशा घटनांमधून समोर येत असतं. आता या घटनेचे पॉलिटिकल पडसाद काही उमटणार नाही असं नाही. सरकारी जे पक्ष आहे त्यांनी बाजू मांडली आहे की त्या ठिकाणी आम्ही तसाच एक पुतळा निर्माण करून देऊ आणि विरोधी पक्षानेही त्यांचे काहीतरी स्टेटमेंट्स ठेवले आहेत की महाराष्ट्रात अजून पडू नये, महाराष्ट्रात दंगली का घडत नाही. तर याचा एक पॉलिटिकली ऍस्पेक्ट सुद्धा येतो आणि असं असताना शासन त्याच्यावर एक चौकशी समिती नेमतंय
जे आता टेक्निकल ऍस्पेक्ट्स असतील. आणि हा जो व्ह्यू आहे हा खरंच एक चिंताजनक विषय आहे जो मला तुमच्या पुढे मांडावा वाटला. ही जी शोकांतिका आहे या घटनेची, ही खरंच सगळ्यांना विचार करायला लावणारी आहे. आणि सिव्हिल इंजिनिअरिंगचं आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचं महत्त्व हे सगळ्यांना सांगणारी आहे. आपल्यातले बरेच जण प्रोफेशनला प्रोफेशन म्हणून घेत नाहीत आणि त्याचे परिणाम या स्वरूपात पुढे येत असतात. होप सो आजचा विषय तुम्हाला कळाला असेल. आणि डिझाईनचं महत्त्व, जसं आपण बिल्डिंग स्ट्रक्चरला ॲस्थेटिक व्ह्यूजचं महत्त्व असतं किंवा एखाद्या स्ट्रक्चरला ॲस्थेटिकचं महत्त्व असतं किंवा त्याचं जे अपीअरन्स आहे त्याला महत्त्व दिलं जातं, त्याच पद्धतीनं जे की तुमच्या बिल्डिंग टेक्नॉलॉजी आणि आर्किटेक्चरल प्लॅनिंगमध्ये येतं, त्याच पद्धतीनं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचंही तितकंच महत्त्व आहे, ज्यातला समुदाय महत्त्व देण्याचा प्रयत्न करत नाही. आपण काय म्हणतो की उगाच कागदावर काहीतरी आखलेलं आहे आणि त्याला का इतकं पे करायचं, त्याला का इतकं व्हॅल्युएशन द्यायचं, हे तर कोणीही करील. बीम मध्ये 3 बार टाकले, कॉलम मध्ये 2-4 बार टाकले, 6 बार टाकले की कॉलम उभा राहतो, बरोबर की नाही. परंतु जोपर्यंत त्या सब्जेक्टचं कॉम्प्लेक्स अनालिसिस होत नाही, त्याच्यामध्ये त्याच्या प्रॉपर्टीजच्या घटक पडत नाही किंवा त्याच्या व्यवस्थित विश्लेषण होत नाही, तोपर्यंत तो विषय किंवा ती जी घटना आहे ती अपूर्ण असते. बाहेरून दिसायला कोणतीही गोष्ट कशीही असली किंवा कितीही चांगली दिसत असली तरीही त्याच्या आतमधलं जे घटक आहेत, रिएन्फोर्समेंट, ती प्रॉपर आहे की नाही आहे याच्यावर फोकस करणं खूप महत्वाचं असतं, ज्याच्यावर आपण विशेषतः लक्ष देण्याचा प्रयत्न करत नाही. आणि ज्याचे पडसाद बाहेर उमटत असतात याचा अनालिसिस इतर लोक करत असतात किंवा इतर जे घटक आहेत ते करत असतात. खूप सो माझा आजचा विषय तुमच्यापर्यंत पोहोचला. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील किंवा तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. काय वाटतं तुम्हाला?